तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा जे सामान्य विज्ञान हा विषय आहे. तर सामान्य विज्ञान विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 आहे धारा, विद्युत आणि चुंबकत्व. तर त्याचा जो स्वाध्याय आहे म्हणजे ज्याची जी प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा. आता मी डायरेक्ट याची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते, याचं कारण काय? तर पहिल्याचं उत्तर येणार आहे गुरुत्वाकर्षण. एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स इथं रिकाम्या जागी काय येणार, कमी विभव असलेल्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात. त्याच्यानंतर विद्युत घटाचे धनाग्र व ऋणाग्र यांच्या विद्युत स्थितिकीय विभागातील फरक म्हणजे काय येणार आहे, विभवांतर. तर तिसऱ्याचं उत्तर काय येणार आहे, विभवांतर. त्याच्यानंतर 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 3 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर 4.5 इतके असेल. किती असणार आहे, 4.5. 3 जोडणे म्हणजे त्याला 3 न गुणायचं. तर त्याचं उत्तर किती येणार आहे, 4.5 व्होल्ट. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. त्याच्या पुढचं आहे, एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती काय तयार करते, चुंबकत्व तयार करते. तर ही त्याची उत्तर आहे, चुंबकत्व. याच्या आधी 4.5 व्होल्ट हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 कोरड्या विद्युत घटांच्या जोडणीच्या तारांनी बॅटरी तयार करायची आहे. तारा कशा जोडाल त्या आकृतीसह स्पष्ट करा. तर अशा प्रकारे 3 बॅटरी, त्याची साधी आकृती तुम्ही काढू शकता. 3 बॅटरी, त्यांना जोडणारे हे सगळं जोडून दाखवलेलं आहे आपण. तर अशा पद्धतीनं त्याची काय करायची, जोडणी करायची. तर कशी जोडणी करायची आहे त्याची पद्धत, पहिल्या विद्युत घटाचे धनटोक शेवटच्या विद्युत घटाच्या ऋणटोकाला जोडायचं. पहिल्याचं धनटोक हे ऋणटोकाला जोडायचं. ही या बॅटरीची मुख्य 2 टोके असतील. जोडणी करताना पहिल्या गटाचे ऋणटोक, पहिला गट जो आहे त्याचं ऋणटोक, हे जोडणीच्या तारेने दुसऱ्या गटाच्या धनटोकाला जोडले जातं. इथं जोडलं बघा, ऋणटोक हे धनटोकाला जोडलं जातं. त्यानंतर दुसऱ्या गटाचे ऋणटोक हे तिसऱ्या गटाच्या धनटोकाला. तर हे या ठिकाणी काय करायचं, ऋणटोक आणि धनटोक जोडायचं. अशा पद्धतीने इथं जोडलं जातं. ते जोडल्यानंतर इथे अशा प्रकारे एकामागून एक केलेल्या जोडणीला घटांची मालिका म्हणजे बॅटरी असं म्हणतात. आता याचा फायदा, या प्रकारच्या जोडणीमुळे सर्व घटांच्या विभवांतराची बेरीज होते आणि आपल्याला एका घटकापेक्षा जास्त विभवांतर म्हणजे एकूण जास्त व्होल्टेज मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर आकृती, आता ही आकृती इथे दाखवली, हीच आकृती तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये काढू शकता आणि ही जोडण्याची पद्धत सुद्धा त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत 2 समांतर विभवांतराचे घट बसवले आहेत. जर बल्ब प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे हे शोधण्यासाठी कोणत्या तपासण्या करा. तपासणीतलं फक्त हे वाक्य आहे, तेवढंच काय करायचं तुम्ही लिहायचं आहे याच्यामध्ये. तर इथनं सुरुवात करा, एका विद्युत परिपथात बॅटरी व बल्ब जोडूनही जर प्रकाशित होत नसेल तर परिपथात कुठेतरी अपूर्ण आहे म्हणजे ओपन सर्किट आहे, त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे. तर त्यासाठी मुख्य 4 तपासण्या करूया. तर ह्या फक्त तपासण्या लिहून काढा. तर पहिली तपासणी काय आहे, एवढंच लिहायचं फक्त उत्तरामध्ये. पहिलं 4 मुद्दे लिहायचे असे, बॅटरीमधील 2 घटकांची जोडणी योग्य पद्धतीने झाली आहे की नाही ते पाहू. दुसरी ही लिहायची तपासणी, परिपथातील जोडणीच्या तारा कुठेतरी तुटल्या आहेत का किंवा त्यांचे बल्ब बॅटरीशी असलेले संपर्क जे आहेत ते सैल आहेत का ते तपासून बघू. ही दुसरी तपासणी. एवढंच लिहायचं दुसऱ्यामध्ये. तिसऱ्यामध्ये बल्बच्या आतील बारीक टंगस्टनची तार अखंड आहे की तुटली आहे ते बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर चौथं, बॅटरीत वापरलेले दोन्ही घटांचे विभवांतर संपलेले नाही ना, हे मल्टीमीटरच्या साह्यानं किंवा नवीन घट बदलून काय करूया, तपासून बघूया. ओके, तर हे 4 त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचे. आता प्रश्न चौथा आहे, प्रत्येकी 2 व्होल्ट विभवांतराचे विद्युत घट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडलेले आहेत. दोन्ही जोडण्यातील एकूण विभवांतर किती? तर इथे एकूण 3 आहेत बॅटरी आणि इथं एकूण 4 आहेत आणि प्रत्येकामधलं विभवांतर किती आहे, 2 व्होल्ट. तर आकृती 1 मध्ये एकूण किती विद्युत घट आहेत, 3. त्यामुळे 3 वेळा बेरीज करायची, 2 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजे एकूण विभवांतर किती येणार, 6. आकृती 2 मध्ये एकूण 4 विद्युत गट आहेत, त्यामुळे 4 वेळा बेरीज करायची. 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 बेंचोक 8, तर 8 व्होल्ट आले. आता परत कोरडा विद्युत घटाची रचना, कार्य आणि उपयुक्तता याचं थोडक्यात वर्णन आकृतीच्या साह्याने करा. तर सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकातली ही आहे तशी आकृती काढायची. त्याची रचना कशी असते, जस्ताचे आवरण,
कोरड्या विद्युत घटावर बाहेरून पांढरट रंगाचे जस्ताचे आवरण असते. हे घटाचे ऋणाग्र म्हणून कार्य करते. विद्युत अपघटने जस्ताच्या आवरणात आत अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा भरलेला असतो. हा रासायनिक प्रक्रियेसाठी विद्युत अपघटनी म्हणून काय होतो, कार्य करतो. त्याच्यानंतर मॅंगनीज डायऑक्साईड हा जसं की इथं दाखवलं. घटाच्या मध्यभागी असलेल्या कार्बन कांडीभोवती मॅंगनीज डायऑक्साईडची पेस्ट भरलेली असते. ही पेस्ट हे जे आहे कार्बनची कांडी. तर कार्बन कांडीमध्ये घटाच्या अगदी मध्यभागी एक ग्राफाईट कार्बनची कांडी असते. या कांडीच्या वरच्या टोकावर एक पितळी टोपी असते आणि हे धनाग्र. मॅंगनीज ऑक्साईड म्हणजे हे मधला सगळा भाग आणि ही कार्बनची कांडी आहे, ही सगळी पूर्ण आहे ती कार्बनची कांडी. त्याचा वरचा जो भाग आहे तो धनाग्र असणार आहे. कार्य कसं होतं याचं, जेव्हा कोरड्या विद्युत घटाची दोन्ही टोके परिपथाला जोडली जातात तेव्हा विद्युत अपघटने आणि मॅंगनीज डायऑक्साईड यांच्या रासायनिक अभिक्रिया सुरू होते. या रासायनिक अभिक्रियेमुळे दोन्ही आकारांवर विद्युत प्रभार निर्माण होतो आणि या प्रभावांमुळे दोन टोकांमध्ये काय तयार होतं, विभवांतर तयार होतं आणि परिपथातून इलेक्ट्रॉन्स वाहू लागतात, म्हणजेच विद्युतधारेची निर्मिती होते. याची उपयुक्तता कुठं होते, यामध्ये वापरण्यामध्ये हा एकदम सुलभ आहे, सोपा आहे. यामध्ये द्रव पदार्थाऐवजी रासायनिक पदार्थांचा लगदा लावला जात असल्यामुळे हा गट कोणत्याही दिशेने आडवा उभा तिरपा कुठेही ठेवून सहज वापरता येतो. गतिशीलता, हे आकाराने लहान व वजनाने हलके असतात, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. कुठल्या क्षेत्रात वापरता येतात हे, हातातील विद्युत म्हणजे टॉर्च मध्ये वापरता येतात, घड्याळ भिंतीवरील रेडिओ संच, खेळणी, टीव्ही किंवा इतर उपकरणांमध्ये रिमोट असेल त्याच्यामध्ये याचा वापर होतो. त्याच्यानंतर पुढे आहे 6वा, विद्युत घटनेची रचना व कार्य. आकृतीच्या साह्याने काय करायचं, त्याचं वर्णन करायचं. तर विद्युत घटनेची रचना, ही विद्युत घंटा आहे त्याची आकृती जी आहे तर ती पहिल्यांदा काढायची. तर त्याचे मुख्य भाग पहिल्यांदा बघूया. त्याच्यामध्ये विद्युत चुंबक गुंडाळी, लोखंडी पट्टी आणि पट्टीचा धातू, टोला किंवा हा स्ट्रायकर घंटा, हा टोला, धातूची घंटा, वाटी, हा घंटा असणार आहे, संपर्क स्क्रू असणार आहे त्याच्यात, बॅटरी आणि कळ. तर एका लोखंडी तुकड्यावर तांब्याची विसंवाहक तार गुंडाळलेली असते. जेव्हा यातून विद्युत प्रवाह जातो तेव्हा हा भाग तात्पुरता चुंबक म्हणून काम करतो, विद्युत चुंबक गुंडाळी. लोखंडी पट्टी आणि पट्टीची धातू. तर विद्युत चुंबकासमोर एक मऊ लोखंडी पट्टी बसवलेली असते. या पट्टीला धातूची स्प्रिंग जोडलेली असते. टोला किंवा स्ट्रायकर, लोखंडी पट्टीच्या वरच्या टोकाला एक लहान धातूचा टोला जो आहे तो टोला त्या घंटेवर आपटतो. धातूची घंटा, टोला ज्याच्यावर आदळतो अशा धातूची गोलाकार वाटी म्हणजे घंटा बसवलेली असते. संपर्क स्क्रू, लोखंडी पट्टीला स्पर्श करेल असा एक समायोजन स्क्रू ऍडजस्ट करता येण्यासारखा बसवलेला असतो. या स्क्रूचा पट्टीशी संपर्क असेल तरच परिपथ पूर्ण होतो. संपर्क स्क्रू. हा बॅटरी आणि कळ, विद्युत प्रवाह सुरू करण्यासाठी एक बॅटरी आणि दाबण्याची कळ जोडलेली असते. आता त्याचं कार्य कसं होतं, विद्युत प्रवाह सुरू करणे. जेव्हा आपण घंटेची कळ दाबतो तेव्हा परिपथातून विद्युत प्रवाह वाहू लागतो. हा प्रवाह संपर्क स्क्रू आणि लोखंडी पट्टीमधून तांब्याच्या गुंडाळीकडे जातो. चुंबकत्व निर्माण होते. विद्युत प्रवाह सुरू झाला की मग तांब्याची गुंडाळी असलेल्या लोखंडी तुकड्यामध्ये चुंबकत्व निर्माण होते आणि त्याचे विद्युत चुंबकात रूपांतर होते. पट्टी आकर्षित होणे व टोला आदळणे, हे विद्युत चुंबक समोरील लोखंडी पट्टीला स्वतःकडे वेगाने खेचून घेते. पट्टी चुंबकीय शक्तीने ओढली गेल्यामुळे त्या जोडलेला टोला जो आहे हॅमर, तो समोर असलेल्या धातूच्या घंटेवर जोरात आदळतो आणि घनघन असा आवाज होतो. त्याच्यानंतर परिपथ खंडित होणे, लोखंडी पट्टी चुंबकाकडे आकर्षित झाल्यामुळे तिचा संपर्क स्पृश्य असलेला संबंध तुटतो. त्यामुळे परिपथातील विद्युत प्रवाह तात्काळ खंडित होतो, स्टॉप होतो. मूळ स्थितीत येणे, विद्युत प्रवाह थांबताच विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते. त्यामुळे लोखंडी पट्टी पुन्हा मागे सरकते आणि स्प्रिंगच्या मदतीने मूळ स्थितीत येऊन संपर्क स्क्रूला पुन्हा स्पर्श करते. प्रक्रियेची पुनरावृत्ती, संपर्क स्क्रूला स्पर्श होताच परिपथ पूर्ण होतो, विद्युत प्रवाह सुरू होतो आणि ही सर्व प्रक्रिया अत्यंत वेगाने वारंवार घडते. जोपर्यंत आपण कळ दाबून ठेवतो तोपर्यंत टोला घंटेवर सतत आदळत राहतो आणि घंटाही वाजत राहतो. तर अशा प्रकारे त्याचं कार्य जे आहे ते स्पष्ट करायचं आहे. आणि इथं आपलं जे 4थ्या प्रकरणाचा स्वाध्याय आहे त्याची सगळी प्रश्न आपण बघितले. पुढील व्हिडिओमध्ये जो पुढचा पाठ आहे त्याचा स्वाध्याय